मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई शक्ती प्रदर्शन केलं आणि यानंतर राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि विजयी गुलाल उधळत मराठा बांधव परतले। मात्र आता या निर्णयाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय। मंत्री छगन भुजबळांनी तर आपल्या सरकार विरोधातच दंड थोपटायला सुरुवात केलेली आहे। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांनी आपल्याच सरकार विरोधात दंड थोपटले। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे दुखावलेले भुजबळ आणखी आक्रमक भूमिका घेत आहेत। अधिसूचनेविरोधात विचारमंथन करण्यासाठी ओबीसी नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली। सलग दुसऱ्या दिवशी भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। सगळे सोयऱ्यांचा मसुदा रद्द करा, कुणबी प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती द्या, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती असंविधानिक बरखास्त करा। 1 फेब्रुवारीला ओबीसींचं राज्यव्यापी आंदोलन, आमदार खासदार आणि तहसीलदारांच्या घराबाहेर निदर्शनं करणार। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा। मी कशासाठी एकाकी करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर मी कसलं एका ते त्यांनी ठरवावं ना, माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। मला त्याची काही चिंता नाही। आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन। भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे, मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे। जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे। जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू, बदल करू, त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या ते आपण करू। ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात आता ओबीसी नेते कोर्टाचं दार ठोठावणार आहेत। यासाठी राज्यभरातून 3 कोटी हरकती दाखल करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। यासोबतच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रेंच्या विरोधातही उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली। इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही। इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षांना मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते। पण तुमची जी आग आहे ती शांत केली जाईल असं फडणवीस म्हणतात, तुमची नाराजी दूर केली जाईल। ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार। ते हेच म्हणताय की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना, सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे। कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही। भुजबळांच्या भूमिकेवरून ओबीसी नेत्यांमध्येही मतमतांतर दिसून येत आहेत। ओबीसींवर अन्याय झाला नसल्याचं बबनराव तायवाडींनी म्हटलंय, तर भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप हरिभाऊ राठोडांनी केलाय। राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ, त्याच्यावरती GR वरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरंच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ। जर अन्याय नाही झाला तर आंदोलन कशाकरता करायचं। भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा फेका नाही गव्हर्नमेंटच्या तोंडावर, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पुढच्या 6 महिन्यात, ते करत नाही। तुम्ही सरकारमध्ये राहता आणि परत ओबीसीचा नेतृत्व करून लोकांना फसवण्याचं काम करतात। आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय, तर भुजबळांना राष्ट्रवादीची साथ सोडावी असं प्रकाश शेंडगेंनीही अप्रत्यक्षपणे सांगितलंय। माझं म्हणणं असं की त्यांनी कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांनी पब्लिकली हे मांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा। ते राष्ट्रवादी नेते म्हणतायत की ती भुजबळ साहेबांची वैयक्तिक भूमिका आहे। ठीक आहे, वैयक्तिक भूमिका आहे ना, मग या महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाची सामूहिक भूमिका काय आहे ते या महाराष्ट्राला तमाम ओबीसीना समजलीच पाहिजे। नाहीतर आम्ही भुजबळ साहेबांना सांगू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मतं द्या म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही राष्ट्रवादीसोबत मुळीच आम्ही फिरू देणार नाहीये। मागील 2 लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपच्या विजयात ओबीसी समाजाचा वाटा सर्वात मोठा होता। मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांनी आपल्या सरकार विरोधात भूमिका घेतली।
त्यामुळे ओबीसी जनाधार असलेल्या भाजपची चांगलीच पंचायत झाली हे नक्की। अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत पुढे काय पावलं उचलली जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।